मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. आज आपण यसचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते बघणार आहे. याच्या आधी आपण यसचे प्रोनाउन्सिएशन सर आणि ज असे दोन बघितलेले मागच्या वेळेस, बरोबर. आज आपण सचं प्रोनाउन्सिएशन, यसचं प्रोनाउन्सिएशन स आणि काय बघणार आहे झ. कळालं? तर याला काय वाचतो आपण? वेस. याला हे स्टँड, हे सन आणि हे ईस्ट. म्हणजे जिथे जिथे यस आलेला आहे तिथे प्रोनाउन्सिएशन काय झालं याचं? स झालं की नाही? मात्र ह्या बाजूची ज्यावेळेस वाचतो आपण काय वाचतो याला? क्लोज. शेवटी काय आला? ज आला, बरोबर. फेज, फेज है ना. कझन काय वाचणार? कझन. नोज है ना, नोज. हे काय आहे? कन्फ्यूज, फ्यूज है ना. शेवटी काय येतं सगळ्यांच्या? यस तर येतोच आहे, पण आपण यस कसं वापरतोय? झ म्हणून वापरतोय. कळालं? आता हे दोन जे प्रकार आहे याच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा. तुम्हाला वॉवल्स माहिती आहे का? काय असतात वॉवल्स? वॉवल्स काय आहे? ए, ई, आय, ओ, यू हे वॉवल्स आहे. कळालं? आता जर आपण ह्या शब्दांचं निरीक्षण केलं तर यसच्या मागे पुढे काय? ओ आणि ई दोन्ही वॉवल्स आहेत. कळालं? इथे यसच्या मागे पुढे काय आहे? ए आणि ई. ए वॉवल आहे आणि ई सुद्धा काय आहे? वॉवल आहे ना. म्हणजे दोन वॉवल्सच्या मध्ये यस आलेला आहे, बरोबर. पुढच्या शब्दामध्ये जर बघितलं यू आणि आय हे दोन्ही पण वॉवल आहे ना, यू आणि आय, बरोबर. तिसऱ्या याच्यात जर बघितलं तर काय आहे? ओ आणि ई वॉवल्स आहे, त्याच्यामध्ये यस आलेला आहे. शेवटच्या याच्यामध्ये यू आणि ई. म्हणजे त्याचा अर्थ काय? जर दोन वॉवल्सच्या मध्ये यस येत असेल तर त्याचा प्रोनाउन्सिएशन कसं करायचं आहे आपल्याला? झ म्हणून करायचं आहे. कळालंय सर्वांना? पण इकडचे जर शब्द बघितले तर बघा ई टी. ई वॉवल आहे पण टी वॉवल आहे का? कळालं? बस यू वॉवल आहे पण यस वॉवल आहे का? मागे पुढे वॉवल पाहिजे ना आपल्याला, म्हणून इथे काय आलेलं आहे? स म्हणून आपण प्रोनाउन्सिएशन करतोय त्याचं. यसचं प्रोनाउन्सिएशन काय होतंय? स, कारण मागे पुढे त्याच्या वॉवल नाही. समजलं? झ केव्हा प्रोनाउन्सिएशन होतं त्याचं? जर मागे पुढे वॉवल असेल तर. कळालं सर्वांना? कोणाला काय अडचण?